मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मल्हार स्वराजसाठी प्रार्थना करतो की स्वराजला मी सांभाळेन, तुम्ही नका काळजी करू. स्वराजची आई तुळशीसमोर तो उभा असतो तेव्हा मात्र इकडे मंजुळा म्हणते ह्या हिरोचं लक्ष नाही, आता आपल्याला इथून सटकायलाच हवं. तेव्हा ती तिथून सटकणारच असते. तेवढ्यातच तिचा धक्का लागून कुंडी खाली पडते. म्हणूनच आता मल्हार इकडे तिकडे पाहतो तर तिथे कुणीही नसतं. मल्हार गाडीजवळ जाऊन पाहतो, परंतु आता गाडीच्या दुसऱ्या बाजूला मंजुळा फिरत असते. त्यानंतर आता दुसरीकडे इलाही मोनिकाला समजावत असते की तू काहीही रागाच्या भरात पाऊल उचलू नको. अगं रागाच्या भरात पाऊल उचलणं हे खूप आपल्याला महागात पडू शकतं आणि मग त्या चुकीचा नंतर खूप पश्चाताप होतो. त्यामुळे तू शांत राहा आणि मग नंतर त्या स्वराजला कायमचं या जगातून घालव. त्यानंतर मोनिका आपली दुसरीकडे पाहते आणि मनातल्या मनात विचार करते, आता एकच मी असा वार करणार आहे ना की तो स्वराज इथून जायलाच हवा. त्याचबरोबर कामत फॅमिलीला धक्का बसायलाच हवा. मी आता अख्ख्या कामत फॅमिलीला रडवणारच आहे असं मोनिका मनातल्या मनात आता पक्का निश्चयच करते. त्यानंतर इकडे इला तिला म्हणते, हे बघ, राग डोक्यातच ठेव आणि मनातच ठेव. मग असं राग व्यक्त नाही केला ना मगच वार करायचा. मोनिका एक गोष्ट लक्षात ठेव, डोक्याने खेळ, इमोशनली जास्त विचार करू नकोस असं म्हणून इलाही पिहूला सांगते की मम्माची काळजी घे. ती तेथून जायला निघते तर इकडे मल्हार आणि मंजुळा मात्र लपंडावच खेळत असतात. मल्हार दुसऱ्या बाजूने तर एका साईडने मंजुळा, असा दोघे एकमेकांचा जणू पाठलागच करत असतात. त्यानंतर आता इला येताना मंजुळा बरोबर पाहते तेव्हा मल्हार कोण आहे असं जोरात ओरडतो, परंतु आता मंजुळाची ओढणी तडकते त्यामुळे गाडी पुन्हा वाजू लागते. गाडीचा सायलेन्सर जेव्हा वाजतो तेव्हा मल्हार विचार करू लागतो नक्कीच कुणीतरी इथे होतं, म्हणून तो इकडे तिकडे पाहू लागतो. त्यावरती तेथे इला येते आणि म्हणते, गाडीत काय आहे का ते चेक करत होता का, इथपर्यंत तुझी मजल गेली. त्यावरती अशा खालच्या थराला जाऊन मी तर कधी काम करत नाही आणि माणूस एकदा पूर्णपणे ओळखला ना की तो कसा आहे मग असं चोरून लपून करण्याची काहीही गरज पडत नाही, कारण आपल्याला माहीत असतं की तो किती खालच्या थराला जातोय आणि कसं काम करू शकतं ते. असो म्हणून तो आता इलाचे दात घशात घालतो. तर मल्हार इलाकडे जास्त लक्ष न देता तिथे कुणी आहे का याचा विचार करत असतो. इकडे तिकडे मंजुळाला तो शोधत असतो, परंतु निरंजन मामा तेवढ्यात तेथे येतात आणि विजय भाऊ व आई जेवणासाठी तुमची वाट पाहतायत असं निरंजन मामा म्हणतात आणि मल्हारला घेऊन जातात. जाता जाता मल्हार पुन्हा एकदा तुळशीच्या पाया पडतो तेव्हा मात्र इलाला खूप राग येतो. इला पुन्हा गाडीचं दार बंद करते आणि तुळशीजवळ येत म्हणते की घरातल्या सुनेला त्रास द्यायचा आणि तुळशीपुढे दिवे लावायचे, ही तर यांची आहे लायकी असं म्हणून ती आता दिव्याला फुंकर मारणार असते, दिवा विजून टाकणार असते. एवढ्यातच कसला तरी तिला आवाज येतो म्हणून ती खूप घाबरते आणि पटकन गाडीत बसून तिथून जाते. तर मंजुळा इलाकडे पाहून म्हणते, ह्या बाईला तर खूपच वळवळ आहे असं म्हणून ती आता भिंतीच्या पाठीमागे लपून बसते. नंतर आता मंजुळा ही त्या दिव्याकडे पाहतच राहते तर अजून खूप जोराचा वारा सुटतो म्हणून तो दिवा विझणार. तितक्यात मंजुळा धावत तेथे येते आणि त्या दिव्याजवळ हात लावते, म्हणजे तो दिवा ती विझू देत नाही. त्यानंतर दुसरीकडे निरंजन मामाच्या हातून त्या काचा ते स्वच्छ करत असतात आणि त्याबद्दल क्षमालाही सांगतात. क्षमा म्हणते की जरा काळजीने घ्या, ती काच जर हाताला लागली ना तर खूप रक्त येईल. त्यानंतर दुसरीकडे मंजुळाला समजतं आज काय सिग्नल चांगले येत नाही म्हणून आपल्या या घरात जायलाच नकोतून सटकणारच आहे असं म्हणून आता मंजुळा कुणी पाहत तर नाही ना याची अगोदर खात्री करून घेते आणि मग पुढे पळू लागते. तेवढ्यातच निरंजन मामा तिच्या मागण्या येतात आणि बरोबर तिला पाहतात तेव्हा ते एका क्षणी शांत राहतात. ते खरं तर कचरा टाकण्यासाठी बाहेर चाललेले असतात, पण आता क्षमाही तितक्यात तेथे येते, परंतु मंजुळा तोपर्यंत पुढे निघूनही गेलेली असते. मामा मात्र शून्यातच असतात, वैदेहीचा विचार करत असतात. तेव्हा क्षमा विचारते, हो काय झालं निरंजन मामा, तुम्ही कचरा टाकायला का नाही गेलात आणि मेन गेट बंद करायचा आहे. त्यावरती निरंजन मामा म्हणतात, अहो ती. तेव्हा क्षमा विचारू लागते, नक्की मामा आता तिला काहीच सांगत नाही तर ते कचरा टाकण्यासाठी जातात. दुसरीकडे मल्हार आनंदानेच रोहनला फोन करून सांगतो की माझ्या स्वराचा आवाज पुन्हा आला आहे, उद्या सकाळी नक्कीच भेटूया, तू आयोजकांशी बोलून घे कारण स्वराजला आता एक संधी मिळतीये का आपण पाहूयात. तेव्हा रोहन ठीक आहे असं म्हणतो. त्या दोघांच्या गप्पा चालू असतात. थोडा वेळ बोलून मल्हार हा फोन ठेवतो तर मोनिकाने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं, तिला खूप राग येतो. त्यानंतर मल्हार लाईट्स बंद करतो आणि आपला झोपून घेतो. तर मोनिका तेथेच उभी राहते आणि मनातल्या मनात विचार करते, मी असा कसा त्या कॉन्टेस्टमध्ये त्या स्वराजला येऊ देईल, माझ्याशी पंगा घेणं एवढं सोपं वाटलं का रे कामत तुला. तर आता दुसरीकडे स्वराज हा शुद्धीवर येतो, त्याला जाग येते. त्यानंतर क्षमाही त्याच्याजवळ बसलेली असते. स्वराज जेव्हा जागा होतो तेव्हा तो बाबा असं म्हणून दचकतो, तेव्हा क्षमाही त्याच्या त्या आवाजाने जागी होते
आणि म्हणते की बापरे माझ्या स्वराचा आवाज पुन्हा आला. तेव्हा तो सारखा बाबा बाबा असंच करत असतो, मला माझ्या गुरुजींना भेटायचं आहे असं सारखा तो म्हणत असतो. क्षमा खूपच खुश होते, स्वराजला आपल्या मिठीत घेते. तो म्हणतो मावशी आई प्लीज चल ना गं बाबांकडे. तेव्हा तो क्षणाचाही विलंब न करता हॉलमध्ये तो गोल गोल फिरतो आणि म्हणतो सगळ्यांनी पटकन बाहेर या. तो आई आजी क्षमा त्याचबरोबर विजय मल्हार आणि मामाला आवाज देत असतो आणि म्हणतो पहा माझा आवाज पुन्हा आलाय. मल्हार तितक्यातच आता तेथे येतो आणि स्वराला आपल्या घट्ट मिठीत घेतो. तर पहिल्यांदाच बाबाला आता मिठी मारल्यामुळे खरे बाबा सापडल्यामुळे आता स्वराचा आनंद हा गगनात मावेनासा झालेला असतो. त्यानंतर आता मोनिका ही खूपच चिडते आणि स्वराकडे खूप रागात पाहू लागते. तर मल्हार आता आनंदानेच म्हणतो स्वराज बाळा तुझा आवाज पुन्हा आला. तेव्हा स्वराज म्हणतो हो बाबा माझा आवाज पुन्हा आला. तेव्हा बाबा असं म्हटल्याबरोबरच इकडे मल्हारला जरा आश्चर्याचा धक्का बसतो. मोनिका पिहू जळफळाट करू लागतात तर बाकी सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण आता सगळ्या सत्याचा उलगडा होतो की काय अशीच भीती सगळ्यांना असते. मोनिका मात्र स्तब्ध राहून तेथे पाहत असते. मल्हार म्हणतो बाळा तू मला बाबा म्हणालास ना, काही हरकत नाही. तेव्हा स्वराज म्हणतो म्हणालाच नाही, तुम्हीच आहात माझे खरेखुरे बाबा. असं म्हणून ती पुन्हा एकदा मल्हारला मिठी मारते. मल्हारच्या हातांचा गोड पापा घेते. स्वराज म्हणू लागतो अहो त्या दिवशी इथे मोठी फोटो फ्रेम आली होती, मग मी तुम्हाला सांगत नव्हतो का त्या दिवशी जे बाबा तुम्ही आहात, त्याचप्रमाणे आता मी सांगतेय. त्यानंतर मल्हार हा नुसता विचार करत राहता, सत्य काय आहे हे माहीत नसतं. तर आता स्वराज म्हणतो 1 मिनिट थांबा बाबा. असं म्हणून तो वैदेहीच्या आठवणींचा गाठोडं घेऊन येतो आणि मल्हारच्या हातात ठेवतो आणि म्हणतो आता तुम्हाला तुमच्या वैदेहीची आठवण येईल. तेव्हा वैदेहीचं नाव घेतल्यावर मल्हार खूपच इमोशनल होतो, कारण त्याचं ते पहिलं प्रेम असतं. त्यानंतर आता स्वराज म्हणतो वैदेहीची आणि तुमचा मी मुलगा आहे. आता मल्हार आणि मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता विजय क्षमा आई निरंजन मामा कोणी काहीच बोलत नाही. आता स्वराज एक एक सत्य सांगू लागतो की वैदेही आणि तुमचं बाळ मी आहे. तेव्हा मोनिका जोरातच स्वराजचा हात पकडते आणि तुझं हे काय चाललंय, काय बडबडतोस असं जोरात म्हणते. तू वैदेहीचा मुलगा आहेस का असं मल्हार विचारतो. त्यावरती स्वराज म्हणतो मुलगा नाही मी मुलगी आहे. तेव्हा हे दुसरं सत्य ऐकल्यानंतर मात्र मल्हार मोनिकाच्या पायाखालची जमीन सरकते. नंतर आता स्वरा सांगू लागते जशी पिहू तुमची आणि मनुका काकूची मुलगी आहे ना, तशी मी तुमची आणि वैदेहीची मुलगी आहे. माझ्या आईने माझं नाव स्वरा ठेवलं होतं, स्वराज नव्हतंच ठेवलं. मल्हारला आता एकापाठोपाठ 2 सत्य समजतात. ते म्हणजे वैदेहीची आणि माझी मुलगी स्वरा आहे, त्याचबरोबर हा स्वराज नसून ती स्वरा आहे, म्हणजे तो मुलगा नसून ती मुलगी आहे. तेव्हा हे 2 सत्य समजल्यानंतर पिहू आणि मोनिका खूपच चिडतात. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मोनिका गन घेऊन बाहेर येते आणि म्हणते माझ्या आणि पिहूच्या मध्ये कोणी येईल, त्याचबरोबर पिहूच्या आणि मल्हारच्या नात्यामध्ये जो कोणी येईल तिसरा त्याला मी आता संपवणारच आहे. असं म्हटल्याबरोबरच इकडे मल्हार तिच्या हातातून गन घेण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु मोनिका एवढी चवताळलेली असते, एवढी बिथरलेली असते की ती गन द्यायला तयार नसते. म्हणूनच मल्हार आणि तिच्यामध्ये खूप झटापटी होऊ लागतात. त्यानंतर वैदेहीच्या आठवणींचं ते असणारं गाठोडं खाली पडलेलं असतं. तेव्हा मोनिकाचा आता धक्का लागतो की काय, तिचा पाय लागतो की काय या विचाराने स्वरा आता ते गाठोडं जेव्हा घ्यायला जाते तेव्हा इकडे झटापटीमध्येच मोनिकाच्या हातून चुकून गोळी सुटते, ती थेट स्वराला लागते. तेव्हा आता स्वरा ही जोरातच बाबा असं खूप जोरात ओरडते. तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये नक्की काय होणार, स्वराला खरंच गोळी लागली असेल का, आता मल्हार कशा प्रकारे आपल्या स्वराचा जीव वाचवणार हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग ठरेल. मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे पुढील अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.